नागपूरची ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। खरं तर अनेक तासांपासून या बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे। मात्र आता त्यामध्ये जे काही औषध होतं या बिबट्याचं हे रेस्क्यू ऑपरेशन अनेक प्रयत्नानंतर आता या बिबट्याला डार्ट मारण्यात आलेले आहेत। या बिबट्याला मात्र थोडीशी गुंगी येण्यास सुरुवात झाली असून हा बिबट्या आता जमिनीवर पडलेला आहे। त्या बिबट्याला आता पिंजऱ्यात टाकण्याचं मोठं आव्हान सध्या वन विभागासमोर उभं ठाकलेलं आहे। हा बिबट्या दुसऱ्या बाजूला जाण्याचा या ठिकाणी खरं तर प्रयत्न करत होता, मात्र त्याला जे डार्ट मारण्यात आलेले आहेत त्याच्या शरीरात जे डार्टच्या माध्यमातून औषध सोडण्यात आलं, त्या औषधामुळे मात्र हा बिबट्या थोडासा गुंगीच्या अवस्थेत आहे आणि त्याच प्रयत्नानंतर आता हा बिबट्या अखेर जमिनीवर पडलेला आहे। आता या बिबट्याला पिंजऱ्यात टाकण्यात मात्र वन विभागासमोर मोठं आव्हान आहे। खरं तर या बिबट्याने नागरिकांवर हल्ला केलेला आहे, नागरिकांना जखमी केलेला आहे। जखमी नागरिकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यानंतर या बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी वन विभागाची टीम, पोलीस देखील त्या ठिकाणी दाखल झाले। अनेक तासांपासून या बिबट्याचं हे रेस्क्यू ऑपरेशनचा थरार सध्या सुरू आहे। नागपूरची दृश्य आपण पाहतोय। वन विभागाकडून आता पिंजरा रचण्यात आलेला आहे, मात्र या पिंजऱ्यात या बिबट्याला टाकणं आता मोठं आव्हान आहे। हा बिबट्या तर जमिनीवर पडलेला आहे, मात्र आता तो पूर्णपणे बेशुद्ध झालेला आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। यानंतरच आता वन विभाग या बिबट्याला आता आणलं गेलेलं आहे पिंजऱ्यात टाकण्यासाठी। बेशुद्ध झाल्यानंतर आता हे रेस्क्यू ऑपरेशन वन विभागाचं यशस्वी ठरलेलं आहे। या बिबट्याला आता पिंजऱ्यात टाकण्यात आलेला आहे। अनेक तासाच्या प्रयत्नानंतर खरं तर हा बिबट्या अखेर जेरबंद झालेला आहे। त्याला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आला, त्यानंतर हा बिबट्या जमिनीवर पडला आणि आता वन विभागाकडून या बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांना कुठेतरी आता सुटकेचा श्वास त्यांनी सोडलेला आहे। नागपूरच्या पारडी शिवारात या बिबट्यानं धुमाकूळ घातला होता, नागरिकांना जखमी केलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।